नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही दही खात असाल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडूनही ऐकलं नसेल. दही प्रत्येक घरामध्ये असतं, आपण सगळेच ते खातो आणि सर्वात सुरक्षित आहे असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण एका पचनसंस्थेच्या तज्ज्ञांनी असं सांगितलं की साठीनंतर खाल्ली जाणारी दही ही सर्वात सामान्य चूक आहे आणि त्या चुकीच्या सवयीमुळे गुडघेदुखी वाढते, निद्रानाश होतो, सांधे आखडतात आणि थकवा टिकून राहतो. आज मी 5 चुकांबद्दल सांगणार आहे. एक काम करा, आत्ताच कमेंट्समध्ये लिहा, मी रोज फक्त इतकंच दही खाते. ही एक छोटीशी कृती आहे, पण त्यामुळे मी गोष्ट दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचवू शकते. 5 सेकंदांसाठी लिहा, मग परत या, कारण सर्वात जास्त नुकसान करणारी चूक तीच आहे जी तुम्ही आज रात्री करणार होता. आधी एक गोष्ट, मीनाताई आहेत, वय वर्ष 68. यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. 4 मुले आणि 8 नातवंडसुद्धा वाढवली. त्यांना खाण्याची खूप आवड होती आणि दही त्यांच्या रोजच्या जेवणाचा मुख्य भाग होता. सकाळी दह्याचा पराठा, दह्यासोबत पराठा, दुपारी रायता, रात्री दही भात. ती म्हणायची की दही खाल्ल्यामुळे ती खूप निरोगी राहते. पण गेल्या वर्षी काहीतरी बदलू लागलं. तिचे गुडघे इतके आखडले होते की सकाळी उठायला त्रास व्हायचा. रात्रीच्या जेवणानंतर तिचं पोट इतकं जड व्हायचं की तिला झोप लागायची नाही आणि हाडांमधील वेदना इतक्या होत्या की कॅल्शियमच्या गोळ्या घेऊनही आराम मिळत नव्हता. ती डॉक्टरकडे गेली, ज्यांनी तिचा संपूर्ण आहार ऐकून घेतला. मग ते थांबले आणि त्यांनी विचारलं, तुम्ही दही नक्की कधी खाता? तर मीनाताईंनी उत्तर दिलं, मला रात्री दही भात खायला खूप आवडतं. डॉक्टर म्हणाले की हे शक्य नाही, मी दही भात खाणं तुम्हाला सोडावं लागेल. तर 3 महिन्यानंतर तिच्या गुडघ्यांच्या आखडलेल्या 60% तो आजार कमी झाला आहे आणि तिला पुन्हा झोप लागते. तिच्या पोटातला जडपणासुद्धा नाहीसा झाला आहे. तिने दही खाणं सोडलं नाही, तिने फक्त चुकीची पद्धत वापरणं थांबवलं. आजही ती त्याच 5 चुका करते. चला 5व्या चुकीपासून सुरुवात करूया आणि जेव्हा आपण पहिल्या चुकीपर्यंत पोहोचू तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण पहिली चूक ती आहे जी दिवसा दही खाणारे लोकसुद्धा करतात. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की दही हा एक प्रोबायोटिक पदार्थ आहे. त्यात जिवंत जीवाणू असतात. हे पचन आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी खरंच खूप उपयुक्त आहे. पण साठीनंतर 3 गोष्टी बदलतात. पहिली गोष्ट म्हणजे पचनक्रिया मंद होते, अन्न पचायला जास्त वेळ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे सांध्यांमधील सूज वाढते आणि थंड किंवा अयोग्य पद्धतीने खाल्लेलं दही त्या सुजेला आणखी खतपाणी घालतं. तिसरी गोष्ट म्हणजे किडनीची गाळण्याची प्रक्रिया मंदावते आणि जास्त दही म्हणजे अधिक प्रथिने, ज्यामुळे किडनीवर ताण येतो. म्हणून दही खाणं चुकीचं नाही, दही खाण्याची चुकीची पद्धत जी आहे ती चुकीची आहे. आणि मी आता त्या 5 चुका समजावून सांगेन. 5वी चूक आहे ती म्हणजे रात्री दही खाणं. ही सर्वात सामान्य चूक आहे आणि साठीनंतर सर्वात हानिकारकसुद्धा होत असते. शरीरातील पचनशक्ती, जिला आयुर्वेदामध्ये जठराग्नी म्हणतात, ती रात्री मंदावते. आधुनिक विज्ञानानुसार रात्री आतड्यांची हालचाल मंदावते. त्यामुळे दही, जो एक जास्त आंबवलेला पदार्थ आहे, तो पचू शकत नाही. आंबवण्याची प्रक्रिया पोटात होते, ज्यामुळे गॅस, पोट फुगणं आणि सकाळी उठल्यावर जडपणा जाणवतो. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे दह्याचा थंडपणा देणारा गुणधर्म असतो. रात्री थंड पदार्थ खाल्ल्याने सांध्यांचा थकवा वाढतो. यामुळे जे लोक रात्री दही खातात त्यांना सकाळी गुडघे जास्त आखडल्यासारखं वाटतं. आयुर्वेदिक ग्रंथामध्ये म्हटलं आहे, रात्र दधी न भक्षायता, म्हणजे रात्री दही खाऊ नका. योग्य मार्ग म्हणजे दही फक्त दिवसा दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये खाणं. दह्याऐवजी रात्री ताक हलके आणि पचायला सोपे असते. जर तुम्हाला दही आणि भात आवडत असेल तर ते रात्रीच्या जेवणात न खाता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला IBS, ॲसिड रिफ्लेक्स किंवा लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास असेल तर वेळ आणि प्रमाण याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी नक्की चर्चा करा. 4थी चूक, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, कारण निरोगी लोकसुद्धा ही चूक अनेकदा करतात. 4थी चूक आहे रेफ्रिजरेटरमधून थेट थंड दही खाणं. आपल्यापैकी बहुतेक जण असं करतात, रेफ्रिजरेटर उघडून दही बाहेर काढून खातात. पण वयाच्या साठीनंतर ही सवय सांध्यांना हानी पोहोचवत असते. रेफ्रिजरेटरमधील दही 4 ते 6 अंश तापमानामध्ये साठवलं जातं. हे थंड दही आतड्यांमध्ये गेल्यावर पाचक एन्झाईम्सची क्रिया मंदावतं, ज्यामुळे पचनक्रिया थांबत असते.
हिवाळ्यामध्ये ही समस्या अधिकच वाढते. योग्य पद्धत म्हणजे ते रेफ्रिजरेटरमधून काढून 20 ते 25 मिनिटे खोलीच्या तापमानावर ठेवावं आणि नंतर त्याचं सेवन करावं. त्याचबरोबर त्यावर चिमूटभर भाजलेले जिरे आणि काळी मिरी घालावी. हे मिश्रण दह्याच्या थंडपणाचा परिणाम संतुलित करतं. हिवाळ्यामध्ये दह्याऐवजी ताजे बनवलेले गरम ताक प्यावं. जर तुम्हाला संधिवात असेल किंवा सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया झाली असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हिवाळ्यात दह्याचं सेवन निम्म करा. तिसरी चूक आहे, ही अशी चूक आहे जी तुम्ही आरोग्यदायी आहे असं समजून करता, पण ती सर्वात धोकादायक आहे. ते म्हणजे दह्यामध्ये फळं मिसळणं. फ्रूट योगर्ट, स्मूदी, मँगो लस्सी इत्यादी हे सर्व खूप पारंपरिक आहेत आणि खूप आरोग्यदायी वाटतात, परंतु ते परस्पर विरोधी आहार आहेत, विसंगत पदार्थ आहेत. दही हा एक आंबवलेला पदार्थ आहे. केळी, आंबे, द्राक्षे यांसारखे गोड फळांचं पचन वेगवेगळ्या प्रकारे होतं. जेव्हा हे दोन्ही एकत्र आतड्यांमध्ये जातात तेव्हा आंबवण्याची प्रक्रिया होते. यामुळे गॅस, पोट फुगणं, त्वचेवर दुष्परिणाम होतात आणि वयाच्या 60 वर्षानंतर तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा कमकुवत होते. आयुर्वेदामध्ये 3,000 वर्षांपासून हे मिश्रण निषिद्ध मानलं जातं. आता आधुनिक पोषण तज्ज्ञही तेच सांगत आहेत. योग्य मार्ग: साधे दही, मीठ आणि भाजलेल्या जिऱ्यासोबत खा. जर तुम्हाला फळ खायचं असेल तर ते दह्याच्या किमान 1 तास आधी किंवा नंतर खा. दह्यामध्ये काकडी, पुदिना, कोथिंबीर आणि बुंदी मिसळा. हे मिश्रण आतड्यांसाठी फायदेशीर असतं. जर तुम्हाला एक्झिमा, सोरायसिस किंवा त्वचेची ॲलर्जी असेल तर आजपासूनच दही आणि फळांचं मिश्रण घेणं थांबवा. तुमच्या डॉक्टरांकडून खात्री करून घ्या. दुसरी चूक आहे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले लोक ही चूक सर्वात जास्त करतात आणि त्यांना याची जाणीवही नसते. दुसरी चूक म्हणजे पॅकेजमधील फ्लेवर्ड दही, फ्रूट योगर्ट, गोड केलेलं दही आणि लस्सी. हे सुद्धा दहीच आहे, ते आरोग्यासाठी असलेच पाहिजे. साठीनंतर हा विचार खूप महागात पडू शकतो. हे पॅकबंद नाही. दह्यामध्ये अतिरिक्त साखर असते. एक लहान कपामध्ये 15 ते 20 ग्रॅम साखर असू शकते, कधीकधी त्याहूनही जास्त. साठीनंतर रक्तातील साखर नैसर्गिकरित्या अस्थिर होते. ही छुपी साखर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवते, दाह वाढवते आणि तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करत असलेले वजन आणखी वाढवते. शिवाय कृत्रिम स्वाद आणि संरक्षक पदार्थ आतड्यांमधील जीवाणूंना हानी पोहोचवतं. हे तेच जीवाणू आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही दही खाता. योग्य मार्ग काय आहे? नेहमी घरी बनवलेलं साधं दही निवडा. बाजारातून आणलेल्या साध्या, साखर नसलेल्या दह्याचं लेबल वाचा. तुम्हाला गोडवा हवा असल्यास दह्यामध्ये वेगळे 1 चमचा मध घाला. खारट लस्सी गोड लस्सीपेक्षा 10 पट चांगली असते. जर तुम्हाला प्री डायबिटीज, टाईप 2 मधुमेह किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असेल तर बाजारातून आणलेली कोणतीही स्वादयुक्त दुग्धजन्य उत्पादने खाणं बंद करा. आणि आता पहिली चूक, जी एक अशी चूक आहे जी अगदी हुशार लोकही करतात, ते जे रोज दही खातात आणि जे थंड दही टाळतात ते सुद्धा पहिली चूक करतात. दही आरोग्यदायी आहे म्हणून जेवढं जास्त तेवढं चांगलं असा विचार करून खूप जास्त दही खा. साठीनंतर मूत्रपिंडाची गाळण्याची शक्ती कमी होते. दह्यामध्ये प्रथिने असतात. दररोज मोठ्या प्रमाणामध्ये दही खाल्ल्याने मूत्रपिंडावरती अतिरिक्त ताण येऊ शकतो, ज्यामुळे क्रिएटिनिनची पातळी वाढते. मूत्रपिंडाचं कार्य आणखी मंदावू शकतं. ज्यांना आधीपासून मूत्रपिंडाचा आजार आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः गंभीर आहे. शिवाय जास्त दही खाल्ल्याने आतड्यांमध्ये जीवाणूंची अतिवाढ होऊ शकते, ज्यामुळे ईस्ट इन्फेक्शन, त्वचेच्या समस्या आणि जीभ पांढरी होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आणि आणखी एक गोष्ट जी कोणी सांगत नाही ती म्हणजे जेव्हा तुम्ही खूप जास्त दही खाता तेव्हा त्यातील लॅक्टिक ॲसिड शरीरामध्ये, सांध्यांमध्ये जमा होतं. हे 60 वर्षानंतर सांधेदुखी आणि सांधे आखडण्याचं प्रमुख कारण आहे. 60 वर्षानंतर योग्य प्रमाण म्हणजे दिवसातून एकदा 1 लहान वाटी म्हणजे साधारणतः 100 ते 150 ग्रॅम दररोज खाणं आवश्यक नाही. इतर जड दुग्धजन्य पदार्थ यांचं सेवन कमी करा. मीनाताईंची सर्वात मोठी चूक ही होती. दिवसातून 3 मोठ्या वाट्या दही खाणं. त्यानंतर त्यांच्या डॉक्टरांनी त्यांचे प्रमाण कमी केलं. 3 महिन्यांमध्ये त्यांचे गुडघे बरे झाले. तुम्हाला मूत्रपिंडाच्या काही समस्या आहेत का? जसं की CKD, मुतखडा किंवा मग उच्च क्रिएटिनिन. दहीचं प्रमाण ते किती वेळा खावं हे तुमच्या डॉक्टरांकडून निश्चित करून घेणं महत्त्वाचं आहे. या 5 चुका थांबवणं अत्यंत आवश्यक आहे, पण केवळ चुका थांबवणं पुरेसं नाही. योग्य पद्धत जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. साठीनंतर दही खाण्याचा सर्वोत्तम फॉर्म्युला म्हणजे दुपारच्या जेवणासोबत 1 लहान वाटी साधं दही, भाजलेले जिरे, काळं मीठ,
आणि पुदिन्याची 2 पाने हे मिश्रण आतड्यातील जीवाणू सुधारतं, पचनक्रिया सुधारतं, सांध्यांना इजा पोहोचवत नाही आणि मूत्रपिंडावरती अतिरिक्त ताण टाकत नाही. आणि जर तुम्हाला रात्री दह्यासारखं काही सेवन करावंसं वाटलं तर जिरे आणि सैंधव मीठ घालून 1 ग्लास ताजं ताक तुम्ही पिऊ शकता. ते हलकं आणि गॅससाठी अनुकूल आणि रात्रीसुद्धा पचायला ते सोपं असतं. दही खाणं सोडू नका, फक्त ते योग्य पद्धतीने खा. आणि आणखी एक गोष्ट, तुम्ही या 5 चुका थांबवल्या आहेत, पण जर तुम्ही या 3 सवयी चालू ठेवल्या तर दह्याचा काही उपयोग नाही. पहिली गोष्ट म्हणजे मासे किंवा अंड्यासोबत दही खाणं हे मिश्रण आहारातील सर्वात हानिकारक आणि विसंगत आहे. याचा परिणाम त्वचा, पचन आणि प्रतिकारशक्तीवरती होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणानंतर लगेच दही खाणं. आधी अन्न पचू द्या, 10 मिनिटांनी दही घ्या. तिसरं म्हणजे गरम पदार्थावर थेट दही खाणं. गरम पराठ्यावरती थंड दही खाणं यामुळे आतड्यांचा गोंधळ होतो आणि पचनक्रिया बिघडते. आणि एका विशेष प्रेक्षकासाठी एक गोष्ट, मी दर आठवड्याला एक व्हिडिओ बनवते जो या चॅनलवरती सर्वांसाठी उपलब्ध नसतो. त्यात विशिष्ट विषयांवरती अधिक सखोल चर्चा केली जाते. सदस्य मला थेट कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकतात आणि वैयक्तिकरित्या उत्तरं देते. सध्या समुदाय लहान आहे, त्यामुळे मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करा. आणि चुकीच्या प्रमाणामध्ये, चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीने दही खाणं सोडा. त्याच्यामुळे गुडघे बरे होणार नाही. जर तुम्ही हे केलं तर नक्कीच झोप परत येईल, गुडघे व्यवस्थित होतील, पोट हलकं वाटू लागेल आणि तुम्हालाही ही संधी आहे. आजपासून आत्ता स्वयंपाकघरातील योग्य सवयी लावा आणि तुमचं शरीर स्वतःच बरं होऊ लागेल. एक गोष्ट करा, खाली कमेंट करून सांगा की 5 चुकांपैकी तुम्ही कोणती चूक करत आहात. मला खरंच जाणून घ्यायचं आहे. तुमच्या कमेंट्सच्या आधारावर मी माझा पुढचा विषय निवडणार आहे. तुम्हाला या गोष्टींमध्ये नक्कीच इंटरेस्ट असेल. ज्या घरामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची वृद्ध व्यक्ती आहे तिथे हे शेअर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.